सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल तुझी माझी जोडी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर सुरू करूया आपल्या स्टोरीला. गोंधन भाग 23. सरस्वती दवाखान्यात होती 8 दिवस. तोपर्यंत चंद्रभाननं म्हशीचा काटा काढला आणि व्यायला आलेली म्हस त्यानं विकली. तेही सरस्वतीला काहीही कळू न देता. तिच्या परस्पर आणि सरस्वतीला धक्का बसला. ती त्या लोकांना म्हशीचं दावं सोडू देईना. ती म्हणाली, नाही, तुम्ही माझी म्हस घेऊन जायचं नाही. ते लोक म्हणाले, ओ बाई, पैसे दिलेत आम्ही याचे तुमच्या नवऱ्याला. तुम्ही जे काही विचारायचं आहे ते त्याला विचारा बरं. आता हे लोकसुद्धा खूप लांबचे होते. सरस्वती त्यांना ओळखतसुद्धा नव्हती. सरस्वतीची पोरंसुद्धा आमची म्हस घेऊन जाऊ नको म्हणून ओरडत होती, पण ते लोक ऐकत नव्हते. आणि कसे ऐकतील? त्यांनी पैसे दिले होते. पैसे घेऊन चंद्रभान फरार झाला होता. जना हे सगळं बघत होती आणि तिनंच चंद्रभानच्या डोक्यात हे घातलं होतं. तुम्ही मालक आहात. गाय वासरू तुम्हाला न विचारता तिनं विकलं. आता या म्हशीचं पण तसंच करेल आणि सगळे पैसे गुंडाळून बसेल. गाय वासराचं पैसे तिनं कुठे गायब केले. मग आता म्हस तुमच्या हिश्श्याची आहे असं म्हणून तिनं चंद्रभानचे कान भरले. आणि म्हस व्याल्यावर हे करायचं ते करायचं. तिच्या दुधावर चांगलं वर्षभर तरी सुखात जाणार होतं. किती स्वप्न बघितली होती. जसजशी म्हस व्याण्याचे दिवस जवळ येत होते तसतसं सरस्वती मुलं खुश होती. आता गाय आणि वासरूसुद्धा नव्हतं, त्यामुळे त्या म्हशीचं एकटीचंच लाड सुरू होते. आणि नेमका चंद्रभाननं काटा काढला. पुष्पाला तर खरवस खूप आवडतो आणि आपली म्हस व्याल्यावर मी खूप खरवस खाणार असं ती म्हणायची. पण चंद्रभाननं सरस्वतीच्या आणि मुलांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं आणि सरस्वती आता म्हणाली, नाही, मी माझी म्हस घेऊ देणार नाही. ते लोक म्हणाले, चंद्रभान तुझा नवरा आहे की नाही? या घराचा मालक आहे ना तो? सरस्वती म्हणाली, हो, आहे तो माझा नवरा, पण. आणि झालं. ते लोक म्हणाले, मग आम्हाला बाकी काही ऐकायचंच नाही. आणि ते लोक म्हस घेऊनच गेले. आणि नवरा 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 या शब्दाचा सरस्वतीला प्रचंड राग आला. 4 काळे मणी त्यानं गळ्यात बांधले आणि तो माझा नवरा झाला. हे मणी नव्हते सौभाग्याचे, ते तर तिच्या भोवतीचा फास होता असं तिला वाटायला लागलं. आणि ते मणी गळ्यात बांधल्यापासून तिच्या पाठीमागं हे सगळं लागलं. आणि सरस्वतीला आता किती रडू आणि किती नाही असं झालं. आणि ती खूप खूप रडायला लागली. त्या माणसांनी म्हशीचं दावं तिथंच टाकलं. त्यांचं दावं लावून म्हस घेऊन गेले आणि त्या दाव्याला पोटाशी पकडून पोटचं लेकरू गेल्यासारखं सरस्वती रडत होती. जना ते सगळं बघत होती आणि हसत होती. आणि आता चंद्रभान तिच्यासाठी कधी एखादी पैठणी, एखादा दागिना घेऊन येतो याची वाट बघत होती, कारण तिनं काहीतरी मागणी केली असणारच. सरस्वतीची मुलंसुद्धा रडत होती. तिच्या हातात काहीच राहिलं नाही. ती नुसती रगवालदार म्हणून राहिली त्या संसाराची असं तिला वाटलं. तिनं काबाड कष्ट करायचं आणि यानं येऊन मालक व्हायचं. सरस्वतीनं आता गाय वासरू आणि त्या म्हशीच्या खुंटीकडे बघितलं आणि ती जागा रिकामी दिसली. आणि तिला वाटलं, मी उगीच माझी गाय विकली. तिच्या पायात लक्ष्मी होती. माझी गाय गेली आणि तिच्या पाठोपाठ सगळंच गेलं. माझा गोटा ओस पडायला लागला आणि आता घरात कुणालाच जेवण करू वाटलं नाही. सगळेच तसेच उपाशी होते. नेहमी भूक भूक करून रडणारे दत्तू पुष्पा आज ते सुद्धा खाईनात. आणि ठरलेल्या वेळी मात्र म्हातारीनं जेवण मागितलं. सरे, अगं उपाशी मारतेस का? आलीस ना दवाखान्यातनं? मग आता तुझ्या हातचं चांगलं जेवण कर. आणि पोरांना म्हातारीचा खूप राग आला. ही खाते आमच्याकडे, हिचा पोरगा घरात काहीही देत नाही, उलट नवरा आहे म्हणून सगळं विकायला नेतो. आणि ही कसली परवड म्हणायची सरस्वतीच्या आयुष्याची. आणि हा कसला हिशोब आहे जी ती चुकता करत होती. म्हातारी पुन्हा ओरडली, सरे भाकरी दे. तिला तर काही देणं घेणंच नव्हतं. खायला मिळालं म्हणजे बास. आणि नवऱ्याची आई होती ना, ती सासू होती, तिचा रुबाब वेगळाच होता. आणि मग पुष्पा म्हणाली, आजी, आज तुला भाकरी देणारच नाही, मर तिकडं. तात्यानं आमची म्हस विकली आणि सगळं पैसे स्वतः घेतलं. आता आम्ही काय करायचं? आणि म्हातारी म्हणाली, मग त्याचीच म्हस आहे ती, तुम्ही तरी कुठून आणली? आणि तुम्ही तरी कुठून आला आणि म्हस तरी कुठून आली? त्याच्याचपासनं. तो मालक आहे या घराचा, तो विकल नाही तर काय पण करल. आणि सरे, तू गाय वासरू विकलंस ना, मग पैसा आला असेलच की. माझं ऑपरेशन कधी करते डोळ्याचं सांग. सरस्वतीला प्रचंड राग आला, पण ती सासूला बोलू शकत नव्हती. तिला खूप बोलावं वाटत होतं. तू लग्न करून सून आणलीस की तुला आयुष्यभर सांभाळणारी, तुझीच तजवीज करून ठेवणारी मोलकरीण आणलीस. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी ते पैसे जपून
ठेवू की नको? तुझ्या म्हाताऱ्या डोळ्यांना नीट करत बसू का? पण सरस्वती गप्प बसली, कारण तिला बोलून उपयोग नव्हता. ज्याला बोलायचं होतं तो तर अजून आलाच नव्हता आणि बहुतेक तो सगळे पैसे संपल्याशिवाय घरी येणारच नव्हता नेहमीसारखा. आणि झालंही तसंच. इतके पैसे मिळाले आणि चंद्रभाननं तोडणीमध्येच त्याची गट्टी जमलेल्या ज्या बायका होत्या ना, वेगळ्या वेगळ्या गावाच्या तिकडं गेला. खूप दूर होत्या त्या, बीड नगर या भागातल्या. तिकडं गेला तो आणि त्यांना भेटून यायचा. स्वतःचे संबंध तुटू देत नव्हता आणि पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही तोडणीत यायचं असं सांगून आला. त्यांच्या पोरांना खायला प्यायला घेऊन गेला आणि पोरं म्हणायची, मामा आलं, मामा आलं, मुकादम मामा आलं. आणि मामा म्हटल्यामुळे त्या बायकांच्या नवऱ्यांनासुद्धा बरं वाटायचं. पण हा बायकोचा भाऊ नव्हता, तर बायकोचा ठेवलेला गडी होता हे त्यांना कळत नव्हतं. आणि चंद्रभान त्यांच्या पोरांचे तिकडे लाड करायचा आणि स्वतःची पोरं वाऱ्यावर सोडायचा. सरस्वतीनं दुसऱ्या दिवशी सकाळी म्हशीचं शेण उचलायला आणि गोवऱ्या थापायला पाठी उचलली. तिथं गेली आणि दारात म्हस नाही हे बघून तिला सकाळी सकाळी खूप रडायला आलं. सरस्वती सरळ गेली आणि तिथेच असलेल्या कोरड्या पडलेल्या विहिरीच्या काठी जाऊन रडत बसली. तिची तिन्ही पोरं उठली आणि तिच्या पाठीमागं जाऊन आई घरी चल, आई घरी चल म्हणून तिला रडत रडत विनंती करत होते. कारण आपल्या आईच्या मनात कधी काय येईल काय माहीत. आणि तिनं विहिरीत उडी घेतली तर आपण कुणाच्या तोंडाकडे बघायचं? 8 दिवस आई दवाखान्यात गेली तर घर किती खायला उठलं होतं. भीक मागितल्यासारखी लोकांच्या दारात जाऊन भाकरी मागावी लागत होती. कुणी कुणाचं नसतं, आईच आपली असते. ती असेल तर अख्खं जग आपल्याजवळ असल्यासारखं वाटतं आणि ती नसेल तर स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं वाटतं. आणि आई रडली की देवही रडतो आणि आई हसली की घर हसतं. आणि पोरांना वाटायचं आई विहिरीत उडी टाकते की काय. मग पोरं तिला घरी घेऊनच आली. आता दारात शेणाची पवटीसुद्धा नव्हती. आता शेणसुद्धा सारवण्यासाठी दुसऱ्यांकडून आणावं लागणार होतं. म्हणून दारात जनावर असलेलं बरं असतं. ती कामाला गेली, पण दिवसभर तिचं कामात लक्ष लागेना. काम करताना दिवसभर माझ्या म्हशीसाठी, माझ्या गाईसाठी असं करून ती वेगळं वेगळं गवत स्वतःजवळ जमा करून ठेवायची. आणि हा एक वेगळाच आनंद असतो. स्वतःच्या मुलांसाठी जशी आई खाऊ आणते कुठूनही, तसं घरच्या जनावरांसाठी कामाला गेलेली बाई गवत आणत असते. संध्याकाळी येताना गवताचा भारा घेऊन यायची, पण आता तिनं पकडलेलं सगळं गवत दुसऱ्या बायकांना द्यावं लागायचं आणि स्वतः रिकामी यायची. सरस्वतीला इतक्या वर्षात असं रिकामी हाताने यायची सवय नव्हती. आणि सरस्वतीनं घरात लपवून ठेवलेले पैसे घेतले आणि सकाळी सकाळी जिथं गाय वासरू विकलं होतं त्या घरी गेली आणि म्हणाली, माझं गाय वासरू परत द्या. दादा, तुमचे पैसे परत घ्या. मी पदर पसरून तुमच्या पाया पडते, भीक मागते. तो माणूस म्हणाला, सरस्वती अक्का, अगं काय झालं? अगं तुझी गाय वासरू इथं थांबतच नव्हते, खूप ओरडत होते, म्हणून मी सुद्धा ते दुसऱ्याला विकून टाकलं. सरस्वती म्हणाली, मला त्यांचा पत्ता द्या, मी ते घेऊन येते. मग त्या माणसानं दुसऱ्या माणसाचा पत्ता दिला. सरस्वती तिथं गेली. तिच्यासोबत दत्तू होताच. दत्तूला सरस्वतीला बघितलं. ती गाय आणि वासरू हंबरायला लागले आणि खुंटीभोवती वेडे घ्यायला लागले. दावत ओढण्याचा प्रयत्न करू लागले. तिला बघून सरस्वतीला आईला बघितल्यासारखा आनंद होतो तसा आनंद झाला. तिथं जाऊन तिनं विनंती केली की माझं गाय वासरू परत द्या. आणि तो माणूस मला देईन. ती इथे तरी नीट राहतच नाही, पण मला जास्त पैसे द्यावे लागतील. सरस्वती म्हणाली, माझ्याकडे एवढंच आहेत, मी एवढ्याच किमतीला गाय विकली होती. तो माणूस म्हणाला, आता त्याला झाले खूप दिवस. मी गाईला खाऊ घातलं, वासराला मोठं केलं, मग तेवढ्याच किमतीचं मला ती किमतीत विकून मला कशी परवडेल? एक काम कर, नुसती गाय घेऊन जा एवढ्या पैशात, वासरू ठेव इथे. सरस्वती तयार नव्हती फक्त गाय घेऊन जायला. त्याची आई आणून लेकराचं पाठीमागे हाल करायचे का? सरस्वतीला वाटलं, माझ्यापासून माझी पोरं तोडली तर मला कसं वाटेल? मग मी गाईपासून वासरू कसं तोडू? आणि असं करून मी दुसरं पाप नाही करणार. सरस्वती म्हणाली, दादा एवढे पैसे घ्या, मी पुन्हा आणखीन वासराचे पण देते पैसे, मला थोडी मुदत द्या. त्या माणसानं हो म्हटलं आणि सरस्वती दत्तू गाय वासरू घेऊन आले. पुन्हा दावणीला बांधलं आणि सरस्वतीला खूप खूप बरं वाटलं. पुन्हा तिच्या दारात गाई वासरांचा हंबरडा ऐकायला यायला लागला आणि 33 कोटी देवांचा वास आपल्या घरात आहे असं वाटलं आणि घर प्रसन्न झालं. छोटी पुष्पा लगेच पळत गेली वासराजवळ आणि लाडानं त्याच्या गालाला गाल घासायला लागली. जरा ते सगळं बघत होती. आणि आता या गाय वासराचं पण असाच काटा काढायला सांगायचा चंद्रभानला असं तिनं ठरवलं. मग संध्याकाळ झाली. सरस्वतीचे पाय तुडवत होती पुष्पा आणि पाय तुडवता तुडवता सरस्वती पुष्पाला गोष्टी सांगत होती. आणि गोष्टी सांगितल्या तर पाय तुडवायचे असं पुष्पा करायची, कारण सरस्वतीनं सांगितलेल्या गोष्टी खूप चांगल्या असायच्या, खूप काहीतरी शिकण्यासारखं असायचं त्यातून. म्हातारी पण म्हणाली, पुष्पे माझं पाय तुडव, माझं पाय दुखतात. पुष्पा म्हणाली, आजी तुझं कशानं पाय दुखतात? तू कामाला जाते का? दिवसभर खाते आणि बसती,
मर तिकडं, मी नाही तुझं पाय दाबणार. सरस्वतीनं दत्तूला खुणवलं. दत्तूनं म्हातारीचे पाय दाबले. संतूचं प्लास्टर आता काढलं होतं आणि सरस्वती म्हणाली, संतू भावड्या कुठं गेला? तर संतू जनाचं पाय चेपत बसला होता आणि जनानं त्याच्या हातात 100 रुपयाची नोट दिली होती. तिथून संतू बाहेर आला आणि सरस्वतीने त्याला खूप खूप मारला. त्याच्या हातातली 100 रुपयाची नोट बघितली आणि म्हणाली, आता असले धंदे करतोस का? काय गरज होती त्या बाईकडे जायची? संतू म्हणाला, आई अगं आपल्याला आपल्या गाय वासराचे उरलेले पैसे द्यायचेत ना, म्हणून मी ते काम केलं. तू सारखी म्हणतेस ना कुठनं पैसा आणायचं, कुठनं पैसा आणायचं. मग काकी मला पाय दाबून दे, 100 रुपये देते असं म्हणाली. घे 100 रुपये घे. सरस्वतीला राग आला. ती तिच्याकडे हसून बघणाऱ्या जनाकडे बघत म्हणाली, संतू तिचे पैसे तिला परत दे. ती तुझी काकी आहे, आईसारखीच आहे. तिचे पाय चेपले याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण आईची सेवा केल्यावर कुणीही पैसे घेत नाही. तिचे पैसे परत दे. आणि संतू म्हणाला, नाही आई, आपल्याला पैशाची गरज आहे. मी नाही पैसे देणार, दिले तर तुला देणार. घे आई, पैसे घे. चूल अजून विजली नव्हती, पेटलेलीच होती आणि सरस्वतीनं संतूच्या हातातून पैसे घेतले आणि जना हसली. खरं तर पैसा सरस्वतीच्याच कष्टाचा होता आणि संतूलासुद्धा बरं वाटलं. पण सरस्वतीने ते पैसे घेतले आणि चुलीमध्येच टाकले आणि त्याची राख केली. आणि हे बघून पोरांना धक्का बसला. इथं 1 रुपया मिळत नाही, 4 आणे मिळत नाही आणि आईने 100 रुपये जळले. आणि जनासुद्धा चिडली. संतूला वाईट वाटलं आणि सरस्वती पोराला म्हणाली, ज्या दिवशी तू तुझ्या कष्टाचे खरंच पैसे घेऊन येशील ना, त्या दिवशी तो माझ्यासाठी अभिमानाचा दिवस असेल. हे पैसे तुझ्या कष्टाचे नव्हते, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नकोस. आणि सरस्वती जनाला म्हणाली, आणि तुला जर इतकेच पाय तुडवून घ्यायची हौस असेल तर अशी बाहेर ये, मी तुला तुडवते. असं म्हणून सरस्वतीनं हातातल्या बांगड्या मागं सरकवल्या आणि तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि जना घाबरून आत निघून गेली.